पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणासंदर्भात आता संपूर्ण राज्य हदरलं। 26 मे 2027 ते 28 मे 2026 या कालावधीमध्ये दापोडी आणि हडपसर परिसरात काही नागरिकांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला। या घटनेनंतर आता पोलीस यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन आणि इतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CID यंत्रणा पूर्ण ताकदीने आता तपासायला लागली आहे। पण नेमकं या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं आणि आता हा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचलाय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सर्वात पहिले दापोडी पोलीस स्टेशन आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विषारी हातभट्टी दारू प्यायल्यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता मधील विविध कलमांतर्गत यासोबतच महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CID कडे हा तपास वर्ग केला। सध्या या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी तब्बल 10 स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली। ही पथकं वेगवेगळ्या दिशांनी तपास करतात। यामध्ये दारू तयार करणारे, दारू विकणारे किंवा रसायनांचा पुरवठा करणारे, यासोबतच वाहतूक करणारे आणि या संपूर्ण साखळीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सध्या या सगळ्या यंत्रणांकडून सुरू आहे। मात्र असं जरी असलं तरी राज्य उत्पादन शुल्काकडून सुद्धा एक स्वतंत्र कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये आकाश जाधव, इरफान निरसान कुरेशी आणि आर्यन धोत्रे या आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे आरोपी अनुक्रमे हडपसर, दापोडी आणि गोखलेनगर परिसरातील असल्याची माहिती आता समोर आली आहे। या आरोपींना पुढील चौकशीसाठी CID कडे वर्ग करण्यात आलाय। याच वेळी अन्न व औषध प्रशासनाने देखील आता तपासाची स्वतंत्र दिशा उघडली आहे। दापोडी विषारी दारू प्रकरणाशी संबंधित धागेदोरे थेट ठाणे जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय। नारपोली पोलीस ठाणे परिसरातील काही गुन्ह्यांची माहिती आता CID कडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। ही घटना कालची आहे। यामुळे मेथेनॉल आणि इतर रसायनांचा पुरवठा नेमका कुठून झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या तपासातील सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर मुद्दा म्हणजे त्याच्या पुराव्यांची साखळी। CID ने आता विविध घटनास्थळांवरील CCTV फुटेज जप्त केलंय। यामध्ये अनेक गोष्टी आहेत, जसं की दारूचे नमुने असतील, रासायनिक नमुने असतील किंवा इतर साहित्य असेल आणि घटनास्थळावरील अनेक भौतिक पुरावे सुद्धा जप्त करण्यात आलेत। आता हे सर्व नमुने न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत म्हणजेच FSL पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। याशिवाय आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन देखील आता तपासासाठी एक महत्त्वाचं गोष्ट ठरतात। यामध्ये मोबाईलमध्ये नेमकं काय काय आहे तर मोबाईलमधले कॉल रेकॉर्ड्स आहेत, चॅट्स आहेत किंवा लोकेशन डेटा आहे आणि त्यासोबतच या सगळ्या प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहारांची जी माहिती आहे तर ती सुद्धा या मोबाईलमध्येच आहे। त्यामुळे या सगळ्याच्या विश्लेषणातूनच संपूर्ण नेटवर्क उघड होण्याची शक्यता आता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे। या सगळ्या तपासादरम्यान आणखी एक मोठा धागा समोर आला। मेथेनॉल पुरवठा करणारे जे 2 आरोपी आहेत तर ते निष्पन्न झाल्याची माहिती या तपासातून आता पुढे आली आहे। या सगळ्याबाबत आता CID कडून ही चौकशी सुरू असून या रसायनाचा स्रोत नेमका काय आहे, खरेदी विक्रीची साखळी काय आहे आणि अंतिम वापरकर्त्यापर्यंतचा प्रवास शोधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। या प्रकरणात केवळ दारू विक्रेत्यांवर कारवाई करून तपास थांबवला जाणार नाहीये तर संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं तपास यंत्रणांकडून सांगितलं जात आहे। या सगळ्या बाबतीत आता CID ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच पद्धतीने काल पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुद्धा काही जणांचं निलंबन करण्यात आलंय। यामध्ये विविध वृत्तसंस्थांच्या अहवालांनुसार या विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या आता वाढली असून तपास याचा अधिक व्यापक दृष्टीने केला जाणार आहे। राज्य सरकारने या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूपाचं प्रकरण मानलंय। त्यामुळेच तपासाचा वेग वाढवण्यात आला असून आता अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। जसं आपल्याला माहिती आहे की आता या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। त्यामध्येच आता FSLच्या अहवालाकडे सुद्धा आणि मोबाईल फॉरेन्सिक जे तपास आहेत तर त्याकडे सुद्धा लक्ष आहे। कारण हे जे सगळे तपास होणार आहेत तर या तपासातूनच महत्त्वाची माहिती समोर येणार आहे।
तर अशा प्रकारच्या विषारी दारूच्या संपूर्ण अवैध व्यवसायाचे जाळं आता उघड होण्याची शक्यता आहे। हा तपास अजून सुरू असला आणि पुढे काही दिवस सुद्धा सुरू असणार आहे। मात्र यामध्ये आता आगामी काळामध्ये नेमके काय काय मोठे खुलासे होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 29 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। यामध्ये पुणे ग्रामीण मधील असेल, हडपसर पोलीस स्टेशन असेल, त्यासोबतच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय असेल यांच्याकडून आणि यासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल यांच्या सगळ्यांकडून ही कारवाई करत आतापर्यंत 29 जणांना निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा याबाबत या संदर्भातला तपास सुद्धा सुरू आहे। यासोबतच आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू या विषारी दारूमुळे झाला असल्याची सुद्धा माहिती मिळते। आगामी काळामध्ये हा नंबर जो आहे तर तो सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या तपासामध्ये नेमकं काय काय समोर येतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।